नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आपण बघतो की राजेश हा त्या स्क्रॅप डीलरकडे आलेला असतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो काय रे, फोन का उचलत नव्हतात माझे? चल पैसे काढ. राजेश म्हणतो की नशीब घरच्यांपुढे काही बोलता नाही आलं मला, पण मला माझे पैसे हवेत लवकर. तो स्क्रॅप डीलर म्हणतो की ओ साहेब, सामानात काही अँटिक नाहीयेत, एक्सपर्ट वरून व्हॅल्युएशन कळून गेलेलं आहे, त्याचे मी 30,000 देईल. राजेश म्हणतो की काय म्हणाला? 30,000? लोक आहेत का जागेवर? म्हणतो की ओ साहेब, डोकं माझं आहे पण तुमचं नाहीये. कुठल्या तरी भंगार सामानाला तुम्ही अँटिक समजतायत. राजेश चिडतो आणि म्हणतो की मला एवढं बनवतोयस? लाखांचा माल दिला तुला मी आणि तुम्हाला त्याचे फक्त 30,000 देणार? तो स्क्रॅप डीलर म्हणतो की मग चला दुकानावर आणि घेऊन जा तुमचा लाखोंचा माल. का बाहेर कोणी एवढं पैसे देते का तुम्हाला? राजेश खूप संतापतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, हे तेवढ्यात तो स्क्रॅप डीलर म्हणतो की हे बघा साहेब, कशाला वेळ घालवताय? असेल रिकामटेकडे, पण मला कामं आहेत. तो म्हणतो की बघा, हवे तर 10,000 घ्या, नाही तर माल घेऊन जा. राजेश चिडतो आणि म्हणतो की 10,000 कुठून झाले? 30 देणार होतास ना? बघा प्रेक्षकांना, तो म्हणतो की मॅडमला दिले ना 20,000 रुपये, त्यांनी वाटले ना कामगारांना. तो म्हणतो की हे बघा, 10,000 घ्या, नाहीतर माल परत घेऊन जा. तो राजेश बघा किती लाचार आहे. तो म्हणतो आता गरज आहेत म्हणून आण ते इकडे 10,000 आण. त्याला म्हणतो की निघ, आणि राजेश म्हणतो की सगळे फासे उलटे पडलेत. प्रेक्षकांना ते 10,000 त्याने खिशात घालून घेतले. आणि आता इथे बघा, आपण मामा आणि अंजली आणि ईश्वरी पण असते. आणि अंजली म्हणते की मामांना मी ना अनिताताईंना आता ना लिंबाचं लोणचं घालायला लावलंय. ती मामा म्हणतात खारातली मिरची पण करायला सांग ना. आणि अंजली म्हणते की हो रे, खूप आवडते मला ती पण. प्रेक्षकांना इकडे ईश्वरी काहीच बोलत नसते, म्हणून मामांचं लक्ष जातं आणि मामा अंजलीला खुणवतात की ही एवढी शांत का आहे. त्यामुळे अंजली म्हणते की काय झालं? अंजली म्हणते की इतकी गप्प का आहेस? अंजली म्हणते तुम्ही भांडलात वगैरे की काय? आता इकडे मामी त्या लावण्याला भेटून आलेले असतात आणि म्हणतात की ऐकतच नाही माझं, ते नुसतं डोक्याला ताण झालाय. आणि म्हणते की अहो टाका जरा, आणि मामा लगेच तिला पाणी प्यायला देतात. आणि अंजली म्हणते की अगं काय झालं? मी त्या लावण्याला सांगितलं होतं की मला न भेटता जाऊ नको USA ला. नाही, गेली तशीच न सांगता. इकडे मामी पाणी पिता म्हणतात की नुसता फक्त एक मेसेज केलाय. अंजली म्हणती जाऊ दे ग, इतक्या घाईने गेली म्हणजे काहीतरी टेन्शनच असेल ना. मामी म्हणतात की अगो हो, पण आपल्याला काहीच सांगितलं नाही तिने काय झालंय ते. इकडे मामी म्हणतात शी, आणि पाणी पिता. आता बघा इकडे अंजली काय म्हणती की मामी मी तुला एक छान गोष्ट सांगू का? इकडे मामी पाणी पिता म्हणतो अंजली म्हणते की बस. मामी तिथे बसतात आणि म्हणतात काय ग? म्हणते की आपल्या स्टोर रूम मध्ये जुनं आणि न वापरातलं सामान होतं ना, ते सगळं आपण देऊन टाकलं. बघा आता इकडे मामीचा कसा पडतो आणि किती धक्का बसतो मामीला. पण अचानक बसलेली असते आणि उठते, आणि हे सगळं अंजलीच्या ईश्वरीच्याही लक्षात येतं. आणि मामा म्हणतात की काय झालं अचानक? मी विचारतात की सगळं सामान देऊन टाकलं. अंजली म्हणती हो. आणि इकडे अंजली म्हणती का ईश्वरीने खूप छान हँडल केली सिच्युएशन, पण सगळं सामान दान केलं, 1 रुपयाही घेतला नाही त्या माणसाकडून. इकडे मामीला घाम फुटतो आणि मामी डायरेक्ट स्टोर रूम मध्ये जातात आणि म्हणतात की बघावं लागेल. मामा म्हणतात की हिला काय झालं? एकदम कधी उद्ध्वस्त झाल्यासारखी वाटते माहितीये. तिकडनं अर्णव येतो आणि फोनवर बोलत असतो की क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. प्रॉफिट मार्जिन कमी झालं तरी चालेल, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. प्रेक्षकांना इकडे अर्णव सुद्धा ईश्वरी सोबत बोलत नसतो. आता माहित नाही नक्की काय झालंय ते. आणि इकडे अर्णव म्हणतो की ताई ब्लॅक कॉफी दे ना प्लीज. अंजली म्हणते की काय झालं आमच्या क्यूट कपलला? खरंच भांडलात का? बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की काय होणार आहे ताई, आपलं म्हणणं जर सामनेवाल्याला पटतच नसेल तर होणार काय आहे? काहीच नाही. म्हणतो की मिस इंदोर, आर यू हंटेड इट मी? काय असेल ते सरळ बोलून टाक, स्पष्ट बोलून टाक ना. म्हणतो की ताई मी काही जरी बोललो त्याचा चुकीचा अर्थ घेऊन मिसअंडरस्टँडिंग करणं हे बरोबर आहेत का? अंजली म्हणते बाबा, तुम्ही तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला पाडू नका. अर्णव मामांना विचारतो की मामा तू सांग, बरोबर आहेस? सुद्धा म्हणतात तुम्ही तुमचं बघा. अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी म्हणते की आपलं भांडण आहे. इकडे ही वल्लरी तो बॉक्स शोधण्यासाठी स्टोर रूम मध्ये आलेली असते आणि म्हणते की माझा बॉक्स, आणि जिथे तो बॉक्स ठेवलेला असतो ना तिथे ती बघते, मी इथेच ठेवलेला होता म्हणजे माझा बॉक्स. आणि सगळ्या स्टोर रूम मध्ये ती शोधत असते आणि म्हणते की माझा बॉक्स कुठे गेला? प्रेक्षकांना इकडे मामे खूप चिडलेल्या असतात आणि संतापलेल्याही असतात. आणि ईश्वरीला मोठ्याने आवाज येतात की ईश्वरी इकडे ये लवकर, ईश्वरी लवकर ये. म्हणतो की मामी. ईश्वरी म्हणते की काय झालं? आणि सगळे स्टोर रूम कडे जातात.
मामी म्हणतात की ईश्वरी म्हणते की मामी काय झालं. मामी म्हणतात ईश्वरी नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलंस तुला. ईश्वरी म्हणते मामी अहो काय झालं. म्हणतो की ईश्वरी थांब. मामी काय झालं काय एवढी चिडचिड करते. म्हणतात की माझं इथं महत्वाचं सामान होतं. तिने कोणालाही न विचारता ते सगळं भंगारात देऊन टाकलं. मी म्हणतात की खरं सांग खरं सांग तू हे सगळं मुद्दामून केलंस ना. आणि अर्णव म्हणतो की मामी बोलण्याची पद्धत नाहीये शांत हो जरा प्लीज. ती म्हणते की मामी अहो हे सगळं मी मुद्दाम का करेल. ती म्हणते की मला तर माहितीही पण नव्हतं. आणि तेवढ्यात मामी म्हणतात की एक शब्द पण बोलू नकोस. म्हणतात की आता काय तू या घरची मालकी सगळ्या गोष्टींवर तू हक्क गाजवणार का. अंजली म्हणते की मामी तू रागाच्या भरात वाटेल ते बोलतीये प्लीज नको करून घेऊस. अंजली सांगते की स्टोर रूम मधलं सामान विकायचा निर्णय माझा आणि यांचा होता. हिचं काही नाहीये त्यात. इकडे अंजली म्हणते की स्क्रॅपवाल्याकडनं पैसे घ्यायचे नाहीत एवढंच काय ते हिने सुचवलं बाकी काही नाही. अंजली विचारते की एवढं काय महत्वाचं सामान होतं. इकडे मामा म्हणतात की अगं सांग. मामी खूप चुपचाप असते आणि नंतर म्हणते की होता माझा खूप महत्वाचा बॉक्स होता. मलाही त्रास होऊ नये म्हणून इथे स्टोर रूम मध्ये ठेवला होता. पण ही एवढ्यात मामा विचारतात की कुणाला त्रास होऊ नये असं काय होतं त्यात. अर्णव पण म्हणतो एक्झॅक्टली मामी काय होतं त्या बॉक्स मध्ये. मामा म्हणतात की अगं बोल. मामी खूप घाबरलेल्या असतात आणि म्हणतात की काय होतं म्हणजे. मी म्हणतात की माझ्या काही जुन्या आठवणी होत्या त्या मी इथे जपून ठेवल्या होत्या. मग तो जर बॉक्स काय इम्पॉर्टंट होता तर तू स्टोर रूम मध्ये का ठेवला होता. मामाही म्हणतात की बरोबर तो अर्णव. मामा म्हणतात की आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात तो बॉक्स तू इतका महत्वाचा हे कधीच तुम्हाला सांगितलेलं नाहीयेस. म्हणतात की मुद्दामून सांगितलं नव्हतं कारण त्यात माझ्या काही पर्सनल गोष्टी होत्या आम्ही इथे लपवून ठेवल्या होत्या. बघा इकडे मामी बोलता बोलता बोलून जाते. मामा म्हणतात की लपवून ठेवल्या होत्यास म्हणजे. आम्ही निरुत्तर होत असते तेवढ्यात मामी चिडते आणि म्हणते की माझी काही स्पेस आहेत की नाही या घरात. ईश्वरी म्हणते की मामी प्लीज रागवू नका पण तो बॉक्स तुम्ही लपवून का ठेवला होता. ईश्वरी म्हणते की म्हणजे मी पर्सनल गोष्टी समजावू शकते पण त्यात लपवण्यासारखं असं काय होतं. मामी चिडतात आणि म्हणतात की तुला काय करायचंय. म्हणतात 1 मिनिट सगळ्यांवर आग पकड करण्यापेक्षा त्या बॉक्स मध्ये नेमकं काय होतं ते सांग ना. काय तर किती कांगावं करत असते मामी आणि म्हणते की बोला तुम्ही सगळे मलाच बोला. ते वस्तू माझी हलवलीये ते उलट तपासणी माझीच चालू आहे. म्हणतो की मामी शांत हो प्लीज 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 नको प्लीज शांत हो. म्हणतो की दीदी ताई तो स्क्रॅप डीलरला जिजूंनी बोलवलं होतं ना. अंजली म्हणते की हो ओळखीतला आहे त्यांचा तो स्क्रॅप डीलर. म्हणते की मी यांना लगेच त्याला फोन करायला सांगते बघू वस्तू मिळते का परत. अंजली म्हणते की तू त्रागा नको करून घेऊस. म्हणतो मामी इट्स ओके शांत हो मिळेल तो बॉक्स शांत हो प्लीज प्लीज. बघा अर्णव सगळ्यांना तिथनं बाहेर काढतो आणि ईश्वरीला म्हणतो की चल. आता ते गेल्यानंतर मामी म्हणतात की त्रागा करून घेऊ नको म्हणजे. म्हणतात की तो बॉक्स मिळाला नाही तर मी उद्ध्वस्त होईल. परी आणि अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहील. का प्रेक्षकांनो आता इकडे हा राजेशचा पण प्लॅन फसलेला असतो. त्यामुळे तो म्हणतो की कुठे लाखोंचा जुगाड करायचा प्रयत्न करत होतो. त्यात आली ही चोराच्या हातातली लंगोटी. त्या 10,000 तो दादा शांत बसण्याचं आणखीन खवळेल. अनेक दिवसांनी घसावला करतो भूक तरी शांत होईल. बघा अंजलीचा फोन येतो आणि हा म्हणतो की माझी बावळट बायको कशाला फोन करते मला. हा फोन उचलतो आणि म्हणतो की हा बोला राणी सरकार. अंजली म्हणते की अहो आज स्क्रॅप डीलरला आपण जे सामान दिलं ना त्यातून मामीचा एक बॉक्स गेलाय बघा ना तो मिळतोय का. आणि इकडे हा राजेश म्हणतो की बॉक्स आणि एवढं काय त्यात होतं त्यात. हा राजेश म्हणतो की हे आधी नाही का लक्षात आलं त्यांच्या. अंजली म्हणते की अहो आपण मामीला न विचारता दिलं ना सगळं सामान. खूपच चिडली ती. जरा बघा ना तो बॉक्स मिळतोय का. इकडे हा राजेश म्हणतो की आता 10,000तून आणखी 1,000 रुपये कमी होतील. सुखाने दारू सुद्धा पिऊ देऊ नका. राजेश म्हणतो की ठीक आहे मी करतो प्रयत्न पण गॅरंटी नाही देता येणार कारण कदाचित त्याने ते सामान विकलंही असू शकतं ना. बघतो मी. ही अंजली म्हणते बघा ना प्लीज बघा. ती बिचारी खूप टेन्शन मध्ये येऊन जाते. राजेश म्हणतो की हो बाय. अंजली म्हणते बाय आणि फोन ठेवल्यानंतर हा राजेश म्हणतो मी प्रयत्न करतो. अरे हॅट प्रयत्न करतो असं किती लोकांना फसवून ठेवलं आहेत मी. त्यातून तू आहेतच बावळट. या प्रेक्षकांना आता हा चालला त्याचं दारू पिण्यासाठी आणि इकडे ईश्वरीचं काही मन लागत नाही बहुतेक. तिने झाडांना पाणी टाकते हे का झाडांना पाण्यामध्ये भिजवते काही कळत नाहीये. बघा आता तिकडनं अर्णव सुद्धा येतोय. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर पण ती त्याला इग्नोर करते. अर्णव म्हणतो की पूर आलाय तरी त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो की अगं कुंड्यांमध्ये. ईश्वरी म्हणते की पाणी कमी पडलं तर पौधे मरून जातात आणि जास्त झालं तरी ते कोमेजून जातात म्हणून मी. अर्णव तेवढ्यात म्हणतो की एक्झॅक्टली
कुठल्याही रिलेशनशिपचं असंच असतं ना. ईश्वरी म्हणते की ओ तुम्हाला कळतं. अर्णव म्हणतो की काही जास्त असून पण चालत नाही आणि कमी असून पण चालत नाही. ईश्वरी म्हणते आणि अर्णव म्हणतो की सगळं असं कसं परफेक्ट असावं लागतं. किती परफेक्ट हे बी समजायला थोडासा वेळ द्यावा लागतो ना. ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, पण त्यातलं त्यात ना तुम्हाला कळायला ना जास्तीच वेळ लागतो. ईश्वरी परत तोंड फिरवून घेते आणि अर्णव म्हणतो की मी सुंदर मामी जे काय बोलली त्यावरनं चिडलीस का तू? हे सारखं बोलते, वाईट वाटून नको घेऊ त्याचं. ईश्वरी म्हणते की मामी बोलली ना त्याची तकलीफ होत नाहीयेत मला. ओके, मग मी मगाशी तुला बेडरूम मध्ये जे काही बोललोय त्याची तकलीफ होती का तुला? ईश्वरी म्हणते की तुम्ही काहीच बोलत नाही आहात ना, काहीच बोलत नाही आहात ना, त्याची तकलीफ होते मला. अर्णव म्हणतो की म्हणजे? ईश्वरी म्हणते की जाऊ द्या ना सर, ना धड तुम्हाला बोलता येतं ना धड मी बोललेलं तुम्हाला कळतं. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू काय बोलतीये? ईश्वरी म्हणते की मला एवढंच म्हणायचंय की संसार कसा होणार. अर्णव म्हणतो की एक मिनिट मी तुला ऑब्झर्व करतोय, गेले काही दिवस तू एकदम वेगळी वागतेस. अर्णव म्हणतो की म्हणजे काही झालं तरी तू रिलेशनशिप वर बोलण्याचा प्रयत्न करतेस. ईश्वरी म्हणते की मग तुम्हाला काय वाटतं? अर्णव म्हणतो की मला असं वाटतं की अशी का वागतेस तू? ईश्वरी अजून भडकते आणि म्हणते की अशी म्हणजे कशी? ईश्वरी म्हणते की बायकोची ऍक्टिंग नीट जमत नाहीयेत का मला? अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर तू तू ना. ईश्वरी म्हणते काय काय मी काय? ना बोला बोला ऐकते मी. बोला. ती म्हणते की मला माहिती ना तुम्हाला काहीच बोलताच येणार नाहीयेत. बघा प्रेक्षकांना इकडे अर्णव आठवतो. बेडरूम मध्ये जे झालं ते अर्णव आठवतो आणि ती म्हणत असते की आपला संसार कसा वाढणार, पंच कसा वाढणार. अर्णव तिची फिरकी घेत असतो आणि म्हणतो की बिसिंदो नेमकी संसार वाढवण्यासाठी आणि प्रपंच वाढवण्यासाठी नेमकी काय करावं लागतं? ईश्वरी म्हणते की या प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे आहे, तुम्ही शोधून ठेवा. आणि ते तिथनं ते झाडांना पाणी टाकतो ते तिथं आपटून पुढे जायला लागते आणि तेवढ्यात अर्णव तिला आवाज देतो की मी सिंदूर. अर्णव मनोमन म्हणतो की संसार तर करायचंय, सांगून टाकू का माझ्या मनातलं? इकडे ईश्वरी पण मनोमन म्हणते की बोलतायत का सर? ईश्वरी मागे वळते तर काय अर्णवचा चेहरा अजून घाबरलेला दिसतो आणि ही ईश्वरी मनोमन म्हणते या मुलांना ना काहीच कळत नाही. बघा ती तिथून संतापून निघून जाते आणि हा अर्णव म्हणतो की बरं झालं काही बोललो नाही तर अजून चिडली असती. आणि अर्णव पण म्हणतो की या मुलींना ना काही कळतच नाही. बघा प्रेक्षकांना आता ईश्वरीने नमुताईला फोन केलेला असतो आणि इकडे नमू म्हणती हा बोल ग इशू. इशू म्हणते की ताई माझं डोकंच चालत नाहीयेत का आता? मग म्हणती काय ग कशामुळे एवढी परेशान आहे? ईश्वरी म्हणते की आणखीन कोण? अर्णव सर. नमू म्हणते की हे भगवान आता काय केलं त्यांनी? इशू म्हणते की ताई जरा सुद्धा डोकं चालवत नाहीत ग ते. म्हणते की म्हणजे? इशू म्हणते म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत, एवढी मोठी कंपनी चालवतायत, कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं, कुठलं प्रोडक्ट बाजारामध्ये चालेल कुठलं चालणार नाही, सगळं कळतं त्यांना. इशू म्हणते की ताई माझ्या मनातलं प्रेम का कळत नाहीये त्यांना? मग म्हणते की ते हुशार बिझनेसमॅन आहेत, मन कवडे नाहीयेत ना. ईश्वरी म्हणते की प्लीज ताई मन कवडे तर ते बिलकुलच नाहीयेत. ईश्वरी म्हणते की गेले 2 दिवस मी वेगवेगळे तरीके वापरून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आहेस, पण डोक्यात प्रकाशच पडत नाहीयेत ग त्यांच्या. मग म्हणते की अगं इशू मुलांना मुलींच्या मनातल्या अशा गोष्टी नाही कळत. मग म्हणते मुलं ना थोडी मंदच असतात अशा बाबतीत. मग म्हणते की म्हणून तू ना थोडे पेशन्स ठेव. तू म्हणते की ताई सांगायला सोपं आहेत ग पेशन्स ठेव म्हणे. नमू म्हणते हो का? म्हणते इशू मग एक काम कर तू सांगून टाक डिरेक्ट. ओके. म्हणते की नाही नको ते पण नको. मग म्हणते की इशू अगं काय करतेस? इशू म्हणते की ताई अगं विचार करून करून ना दिमाग खराब झालाय माझा. कसंही सांगितलं ना तरी कळतच नाहीयेत ग त्यांना. माझे पेशन्स ना खरंच संपत चाललेत आता. जाऊ दे मी ठेवते फोन. ईश्वरी फोन ठेवते आणि नमू म्हणते की अगं वेडी. प्रेक्षकांना इकडे मामी आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश तू सगळे काम बाजूला ठेव आणि मला त्या स्क्रॅप डीलरकडे घेऊन चल. आणि आकाश म्हणतो की मॉम बट. आणि मामी म्हणतात की पण नाही आणि बिन नाही, खूप महत्वाचा बॉक्स तिथे आहे आणि मला तिकडे घेऊन चल. आकाश म्हणतो की मॉम आता पॉसिबल नाहीये, दादासोबत ऑफिसला चाललोय, आता महत्वाची मीटिंग आहेत, प्लीज डॅडला घेऊन जा. मामी म्हणतात की आजकाल तुला तुझ्या आईसाठी वेळच नसतो. आकाश म्हणतो की प्लीज मॉम ट्राय टू अंडरस्टँड, डॅड आहेत ना. म्हणतात की डॅडचं नको सांगू, ते काही कामाचे नाहीयेत. ते म्हणतात की तुला घेऊन सगळे भंगारवाल्यांची दुकानं पालथी घालणार होती मी, तू यायलाच तयार नाहीयेस. शोधणार मी माझा बॉक्स. आवई बापूंना सुद्धा तो माणूस कधी भेटेल देव जाणे. आम्ही म्हणतात की तोपर्यंत काय मी इथे वाट बघत बसू? तेवढ्यात आकाश म्हणतो की एक सेकंड हा साधा बॉक्स साठी तू एवढी का हायपर होतेस? मामी म्हणतात की साधा बॉक्स नाहीये ते, कळलं का? आम्ही म्हणतात काय रे आजकाल एक काम करत नाही माझ्यासाठी? दादा 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 एवढंच करत असतोस तू. इकडे आकाश विचार करतो की मामी आई एवढी का
पॅनिक झाली त्या एका बॉक्ससाठी. मी इकडे अहोंकडे येतो आणि म्हणतात की अहो मी आकाशला त्या स्क्रॅपवाल्याकडे घेऊन जायला म्हणते, येतच नाहीये तो माझ्यासोबत. म्हणतात अगं बरोबर आहे त्याचं, तुझ्या एका बॉक्ससाठी तो स्वतःच्या हातातली कामं सोडून येईल का तुझ्यासोबत. म्हणतात की अहो तो बॉक्स माझ्यासाठी सापडणं किती महत्वाचं हे कळत का नाहीये तुम्हाला. म्हणतात अगं खरंच मला कळत नाहीये, त्या बॉक्समुळे तू अख्खं घर डोक्यावर घेतलंय. काय सोनं लागलंय त्या बॉक्सला, त्या खजिना आहेत की त्या बॉक्समध्ये, तो त्यामुळे तू हवालदिल झालीये. मी म्हणतात की सांगितलं ना की माझ्या भावना जोडल्या गेल्यात असं समजा. मामा हसतात आणि म्हणतात भावना हा शब्द तरी माहितीयेस का तुला, भावना जोडल्या गेल्यात म्हणे. मग म्हणतात की कुणाला शेंड्या लावतेस ग. मग म्हणतात की वल्लरी खरं सांग त्या बॉक्स मध्ये काय आहेत ग. वल्लरी म्हणती सांगितलंस ना पण तुम्हाला नाही कळणार. आम्हा म्हणतात की वल्लरी तुझं जे काय चाललंयस ना ते थांबव, तर मला जातीने यात लक्ष घालावं लागेल. आम्ही हसते आणि म्हणते की तुमच्या अशा पोकळ धमक्यांना ना मी नाही घाबरत. तिने लक्ष घालेल म्हणे आणि तिथनं ती निघून जाते. मामा म्हणतात की एवढी डिस्टर्ब का झालीयेत, असं काय आहे त्या बॉक्स मध्ये. प्रेक्षकांना इकडे ईश्वरी स्वयंपाक करत असते. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि मामा बसलेले असतात काम करत आणि मामांना म्हणतो की गुड मॉर्निंग. आणि ईश्वरी अर्णवला पाहून जोरात ते कढईमध्ये ते चमचा हलवत असते. मामा म्हणतात की अर्णव तू साइन केलेला चेक मी एनजीओला पोहोचवलाय बरं का. अर्णव म्हणतो आणि त्याचं सगळं लक्ष ईश्वरीकडे असतं. मामा म्हणतात मी तुला मेल केलाय तो मात्र चेक करून घे. अर्णव नुसतं करत असतो. आणि बाबा म्हणतात की अरे काय आणि मामा त्याच्याकडे बघतात तर त्याचं लक्ष ईश्वरीकडे असतं. अच्छा. मामा म्हणतात अच्छा तुमचं चाललंय काय. अर्णव जोरात ओढतो मामा निघतोय ऑफिसला. मामा म्हणतात अरे जवळच ना ओरडतोस कशाला. ईश्वरी म्हणते की अनिता ताई बढिया, आता थोडा वेळ तरी माझ्या डोक्याला शांतता मिळेल. म्हणतो मामा सॉरी जरा ते. आणि मामा म्हणतात अरे इट्स ओके लक्षात आलंय माझ्या, तुमचं चालू द्या. हो म्हणतो की मामा तू घरीच आहेस ना, लक्ष ठेव. मामा म्हणतो हो दासपणे जा, काय नाही इथे, तसाही तो बाहेरच गेलाय. अर्णव म्हणतो की ताई, आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अर्णव म्हणतो की अनिता ताई मला टिफिन नकोय, येईल लंच पर्यंत घरी परत, बा नका भरू. इकडे ईश्वरी म्हणते की अनिता ताई या घरात इतरही ऑफिसला जाणारी लोक आहेत, त्यांनाही भूक लागते, तेही कष्ट करतात, त्यांच्यासाठी मी डब्बा भरते म्हणावं. आणि मामा यांचं दोघांचं जे काही चालू आहेत ना ते खूप एन्जॉय करत असतात. आणि मामा म्हणतात आणि अर्णव म्हणतो की ग्रेट, वाटलं हे ऐकून. ताई मला तसंही डबा नकोच होता. ईश्वरी म्हणते की अनिता ताई मला काही शॉक नाहीये सकाळी सकाळी लवकर उठून डबे वगैरे करत बसायचा. इकडे मामा त्यांचं भांडण एन्जॉय करत असतात आणि आपण बघतो की आकाशही रेडी होऊन आलेला असतो. आकाश म्हणतो की गुड मॉर्निंग गाईज, सगळे म्हणतात गुड मॉर्निंग. आणि आकाश म्हणतो की दादा निघायचं. अर्णव म्हणतो की मामा चल. इकडे ईश्वरी आवाज देते की आकाश भाऊजी हे घ्या मी तुमच्यासाठी डब्बा केलाय. आकाश म्हणतो की सो स्वीट ऑफ यू ईश्वरी, थँक्यू. आणि ईश्वरी म्हणते की तुमच्या आवडीच्या भाज्या केल्यात. अर्णव आकाश म्हणतो की रिअली. ईश्वरी म्हणते की वांग्याचं भरत आणि मटकी केलीये. आणि इकडे अर्णव म्हणतो की हे तुझ्या आवडीचं नाहीये, तसलं खाऊ नकोस जाडा होशील. इकडे ईश्वरी म्हणते की वेळेत का उकडलेल्या भाज्यावाल्यांना काय माहिती वांग्याच्या भरताची चव. अर्णव म्हणतो की झालं तुझं. ईश्वरी म्हणते की माझं केव्हाच झालंय. अर्णव आकाशकडे बघून म्हणतो की झालं तुझं. आकाशलाही काही समजत नाही तो म्हणतो हो. आणि अर्णव म्हणतो की मग चल. ईश्वरी ही किचन मध्ये निघून जाते आणि म्हणते की अनिता ताई दुपारपर्यंत उकडलेल्या भाज्या बनवून ठेवा. अर्णव आकाशला म्हणतो अरे चल. आकाश म्हणतो हो चल. बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीची जीवाची घालमेल होत असते की अर्णव आता दिवसभर नसणार आहेत ना, आणि मग ती एकदम शांत होऊन जाते आणि अर्णव पुढे जाऊन परत मागे वळून तिच्याकडे बघत असतो. या प्रेक्षकांनो इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघूया की पुढच्या भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. अर्णव म्हणतो की मी सिंदूरला सगळं सांगायचं ठरवलंय मी, पण नेमकी बोलणार काय आहेत मी. बघा प्रेक्षकांना इकडे ही सगळ्या प्लेट्स पुसत असते आणि अंजली तिकडे येते आणि म्हणते की हे काय करतेस तू. ईश्वरी म्हणते की बसून बसून बोर होतंय. अंजली म्हणते की आज चिंटू नाही येत ना घरात, पण बोर होतंय. ईश्वरी म्हणते की नसू देत, काय उपयोग, जे कळायला हवंय ते कळतच नाही. प्रेक्षकांनो अर्णव इकडे प्रॅक्टिस करत असतो आणि म्हणतो की मी सिंदूर आय लव्ह यू, मला खूप आवडतेस तू. आणि आपण इकडे बघतो की त्या दादाने त्या राकेशला पकडलेलं दिसतंय. हा दादा त्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की माझा बॉस येऊन तुझा हिशोब करेल. आणि बघतो आपण की त्याच्या कानाखाली वाजवल्यावर इथंच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आत्ताची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.